आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, मला कळतंय काय होतंय, पण डॅडीने घेतलेला निर्णय मी नाही बदलू शकत. दर 10 मिनिटांनी फोन करून अपडेट घेतायत. तू प्लीज डोकं शांत ठेव आणि पूजेला बस. प्लीज बस. गुरुजी, पूजेला सुरुवात करा. हो गुरुजी, नारळ आणले. हा ठेवा तिथे. स्वानंदी, हळदी कुंकू लावून घ्या. सुजितराव, आचमन करा. आचमन कसं करायचं माहितीये ना? म्हणजे 3दा पाणी प्यायचं आणि 4थ्यांदी तामनात सोडून द्यायचं. करा. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. आता पळीत पाणी घ्या आणि 5 विड्यांवर व्हा. स्वानंदी, तुम्ही हाताला हात लावा त्यांच्या. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. आता 5 विड्यांवर हळद कुंकू व्हा. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. फुलं व्हा. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. चला, आता देवीला नारळ व्हायचंय. दोघांनी उभे राहा. मणी, नारळ द्या त्यांना. सुजितराव, नारळाची शेंडी देवीच्या बाजूने आणि तुम्ही हात लावा त्यांच्या हाताला. स्वानंदी, तू बघच ही संचिता आता काय करते ते. माझं स्वप्न भंग करून तुला मी लग्न करून देईन असं वाटलंच कसं ग तुला? आजपासून तुझ्या लग्नात ही संचिता अडथळे आणणार. तुझ्यामुळे माझं लग्न मोडलं, माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीस तू आणि स्वतः निघालीस लग्न करायला. तुझं लग्न कसं होते ना बघतेच मी. बोल रे. डॉक्टर. इन्स्पेक्टर, तुम्ही इथे? थोडं बोलायचं होतं. बसा ना प्लीज. थँक्यू. स्वानंदी देसाईच्या केसमधल्या DNA रिपोर्ट संदर्भात थोडी माहिती हवी होती. रिपोर्ट्स तर आम्ही केव्हाच दिले आणि त्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे डिटेलमध्ये. हो, पण ते रिपोर्ट्स म्हणजे माझ्यासाठी फक्त स्टेजवरती घडलेलं एक नाटक आहे. स्टेजच्या मागे काय घडलंय, बॅक स्टेजला, पडद्याआड, ते जाणून घ्यायचंय. त्याची प्रोसेस सांगा. मॅडम, ती क्लिनिकल प्रोसेस असते, तुम्हाला नाही समजणार. मग समजावून सांगावी लागेल. इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे हा. सो प्लीज कोऑपरेट करा आणि जे काही सांगायचंय ते सगळं खरं आणि डिटेलमध्ये सांगा, म्हणजे तुम्हालाही घरी लवकर जाता येईल. नाही तर उगाच असं नको व्हायला की घरी सगळेजण तुमची वाट बघतायत
आणि तुम्ही आमच्यासोबत पोलीस स्टेशनला आहात. करूया सुरुवात. मला सांगा, हे सॅम्पल कलेक्ट केल्यावरती ते कुठल्या लॅबमध्ये पाठवतात आणि हे डीएनए मॅच करायचं काम कोण करतं? त्या सगळ्यांची नावं, ही प्रोसेस, या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेली सगळी माणसं, त्यांची सगळी माहिती मला डिटेलमध्ये हवी, स्टार्ट टू फिनिश. करा सुरुवात. आमच्याकडे सॅम्पल आले की ते लॅबोरेटरीमध्ये जाते. चला, सगळे विधी संपन्न झाले आहेत. एकदा सुजितरावांनी नारळ वाढवला की झालं. बोलवा सुजितरावांना. सुजित, भटजी बोलवत आहेत. फोन नंतर केला तरी चालेल. कामं असतात त्याला. एवढी मोठी कंपनी सुजित एकटा सांभाळतो. तुम्हाला काय करणार म्हणा. काही हरकत नाही, त्याला 2 मिनिटं बोलू दे. 2 मिनिटं थांबल्याने इथे जीव जात नाहीये कोणाचा. सुजित, तुझं बोलून झालं की ये. हा हा. सुजित, पूजा थांबलीये. बाय प्लीज. करतो मी कॉल. सॉरी गुरुजी, कामाचा फोन होता, जरा अर्जंट होता. बोला. नारळाची पूजा झालेली आहे. आता देवीला नारळ वाढवायचा आहे. मणिराव, तो दगड द्या इकडे. सुजितराव, दगडाच्या टोकावर आपटा म्हणजे फुटेल. कुठून आणलायस म्हणी नारळ? फुटत नाहीये. बघू. अरे वा, नारळ फुटला. पूजा संपन्न झाली. हो ना. मग मी निघतो गुरुजी, थोडं काम आहे. थँक्यू. अहो प्रसाद, अहो सुजितराव. मणिराव, हा प्रसाद वाटून घ्या सगळ्यांना. थँक्यू. मला हात धुवायचा होता. मग मी काय करू? वॉश बेसिन मध्ये जा आणि हात धु. ते नोकर पण नाहीये कोणी तुला सांगायला. मणी, हिला घेऊन जा वॉश बेसिन जवळ. मॅडम, जिसी फातिमा, प्लीज खायला घ्या. म्हणजे साहेबांनी तसं सांगितलंय की
खाल्ल्याशिवाय कोणाला जाऊ द्यायचं नाही. तुम्ही हे स्नॅक्स खा तोपर्यंत जेवणाची तयारी होतेच आहे. वाव, माय फेवरेट. कचोरी, समोसा, गुलाबजामुन, जलेबी. आय कॅन्ट रेसिस्ट माय सेल्फ. मनी सर, एक जिलेबी खाऊ क्या? घे घे घे, खा, आवडीने खा, पोट भर खा. हा अगं, तू इतके सगळे पदार्थ कधी एकत्र पाहिलेच नसशील ना. काही हरकत नाही. आम्ही ना अन्नछत्र चालवतो. तिकडे तुमच्यासारखे खूप लोक येतात आणि पोटभर जेवतात. खा, जिलेब्या खा. तशी सोयरीक झाली आहे आपली. दान धर्म तर करावाच लागेल ना. सुजित, सुजित काय हे इथे काय करतोयस? चल तिकडे स्वानंदीच्या शेजारी बस, जोडीने बसा. आज सुजित, लग्न होतंय आता. एकमेकांच्या सहवासाची सवय व्हायला हवी ना. नाही, नको. मी ते ओके. काय ओके? सुजित, आज पूजा आहे. आज तरी बसा. चल चल, ये ये. फातिमा, तिकडे बस ना. बस बस, उठ उठ उठ. चल बस सुजित, बस. आता बघ किती छान दिसतोय जोडा. कुणाचीही नजर नको लागायला दोघांना. म्हणी, स्वानंदी आणि सुजित छान दिसतायत ना दोघे एकत्र. हो. मी काय म्हणते, तसं तर आपल्यात नवऱ्या नवरीनी लग्नानंतर नाव घ्यायची प्रथा आहे, पण आपण आजपासून सुरुवात करूया का? म्हणजे यांना पण प्रॅक्टिस होईल. काय ग संचिता? हो, क्या बात आहे. नाईस आयडिया. हा सुजित, मी काय म्हणते, आता लग्नानंतर प्रत्येक समारंभात नाव घ्यावंच लागणार ना तुम्हाला. आजपासूनच सुरुवात करूया. हा चला, घ्या नाव. स्वानंदी, लेडीज फर्स्ट. आधी तू उखाणा घे, तुझ्यानंतर सुजित सर घेतीलच. हा, एक मस्त पैकी उखाणा होऊन जाऊ दे. तुला असतेस काय? घे उखाणा. अगं कशाला? स्वानंदी, घे. आधी बॉस, मग मित्र. बांधली जातीय लग्नगाठ. सुजित सरांनी. प्लीज. नाही, म्हणजे आता उखाणा वगैरे घेण्याची काही गरज नाहीये. महत्वाची पूजा होती, उत्तम पार पडली. लग्नही आम्ही करणारच आहोत. उखाणे वगैरे त्यानंतरच. मला जरा काम आहे. नाही, त्याला खरंच अर्जंट काम असेल म्हणून गेला असा. आणि हे लग्नाची गडबड चालली आहे ना, दमलाही असेल. पण डोंट वरी, मी त्याला घेऊन येईल नंतर. तुम्ही खा ना प्लीज, खा ना. खाता खाता पुढचंही डिस्कशन करू आपण. बाकी स्वानंदीच्या बाजूने मोठं कोणीच नसल्याने वडीलधाऱ्या म्हणून तुमच्याशीच बोलायला लागेल असं वाटतंय. म्हणजे सगळी बोलणी तुमच्याशीच करावी लागणार. घ्या, प्लेट घ्या. बाकी काही म्हणा. हा, नशीब आहे तुमचं आणि स्वानंदीचं. इतकं मोठं घर सासर म्हणून मिळालंय. ज्याची नोकरी करत होती तोच श्रीमंत राजबिंडा मुलगा नवरा म्हणून मिळाला. आणि पोटात वाढणाऱ्या बाळाला बापाचं नाव आणि आडनाव सुद्धा मिळालं.
आणि तुम्ही तिच्याशी काही संबंध नसताना तिच्या आई म्हणून लग्नात मिरवणार आहात, मानपान घेणार आहात. बाकी तुम्हाला लग्नात काहीच करायचं नाहीये, म्हणजे सगळा खर्च आणि सोपस्कार आम्हीच करणार आहोत. तेव्हा तुम्ही फक्त मस्तपैकी मिरवा. घ्या, खाऊन घ्या. 1 मिनिट. माणसाची किंमत त्याच्याकडे असलेल्या पैशावरून करणाऱ्याला माणुसकीची किंमत कधीच नाही कळणार. सगळी नाती पैसा आणि स्वार्थाच्या तराजूत तोलणाऱ्याला प्रेम, मैत्री, नाती या गोष्टी कधीच नाही कळणार. पण मी माझ्या घरात जे 2 घास खाते ना, ते स्वतःच्या कमाईचे खाते, स्वाभिमानाचे खाते. आणि ते मिळवण्यासाठी माझ्याकडे बुद्धी आणि पात्रता सगळे. तुम्ही ज्या या ऐश्वर्यावर माज दाखवताय ना, हे ऐश्वर्य तुमचं नाही, तुमच्या नवऱ्याचं आहे. एका श्रीमंत माणसाबरोबर लग्न करून तुमच्यासारखा ऐश्वर्यात लोळू शकले असते, पण मला माझा अभिमान जास्त प्रिय होता. पण जिथे तुम्हाला माणुसकीच माहिती नाही, तिथे तुम्हाला प्रेम, भावना, आपुलकी हे सगळं कसं माहिती असणार. आता राहिला प्रश्न स्वानंदीच्या लग्नाचा. स्वानंदी तुमच्याकडे हात जोडायला आली नव्हती माझं लग्न सुजित बरोबर करा म्हणून. सुजित बरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव तुमच्या साहेबांचा होता. तिला न विचारता त्यांनी लग्नाची घोषणा केली. ते आले होते आमच्याकडे. ह्या लग्नाचा सगळा खर्च तुम्हीच करणार. आणि हे विसरू नका की हे लग्न करण्याने आमचा नाही, तुमचा फायदा होणार आहे. तुमच्या स्वार्थासाठी होत आहे. त्यामुळे हे लग्न लावण्याची जबाबदारी तुमची. आणखीन एक, दुसऱ्यांची किंमत करण्याआधी आपण व्यक्ती म्हणून काय आहोत, आपली लायकी काय आहे ह्याचा विचार एकदा नक्की करा. आणि तो केलात ना, तर हे तोंड उघडून बोलणं तर सोडाच, माझ्याकडे मान वन करून बोलण्याची हिंमत नाही होणार तुमची. मॅडम 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 साहेबांना जर कळलं ते न खाता गेले तर चिडतील. मणी, साहेबांची भीती मला नको सांगूस. या घरातले नोकर घाबरतात त्यांना. मी या घरची मालकीण आहे. मॅडम मॅडम प्लीज थांबा ना. मॅडम माझं ऐकून तर घ्या. मॅडम तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही निघा. पण मॅडम तुम्ही निघा. मॅडम प्लीज प्लीज मनात राग धरू नका आणि गैरसमज करून घेऊ नका. मी मॅडमच्या वतीने सॉरी म्हणतो. मला माहितीये
बाईसाहेब खूप अविचाराने बोलतात, पण त्यांच्या मनात खरंच काही नसतं. इतके दिवस स्वानंदी फॅक्टरीमध्ये काम करत होती आणि अचानक स्वानंदीचं लग्न सुजित सोबत ठरवलं साहेबांनी. त्याचा धक्का बसला त्यांना, म्हणून ते अशा रिॲक्ट झालं. खरंच सॉरी, पण तुम्ही थांबा ना. हेवा वाटतो मला तुझ्या साहेबांचा. तुझ्यासारखा इमानदार आणि लॉयल माणूस त्यांना मिळाला. स्वतःच्या प्रेमाची होळी करून त्यांनी सांगितल्यामुळे तू स्वानंदीला या लग्नासाठी तू तयार केलंस. आणि आता या वातावरणात तुझ लग्नाची सगळी जबाबदारी घेतलीस. त्यांची बायको घरात आलेल्या पाहुण्यांचा अपमान करते आणि तू त्यांची बाजू जस्टिफाय करतेस माझ्याकडे. मॅडम, त्यांच्या वतीने खरंच मी सॉरी म्हणतोय. हे लग्न व्यवस्थित पार पडू द्यात मॅडम. आता जे काही घडलं ते विसरून जा प्लीज. काय म्हणालास? हे जे घडलं ते मी विसरून जाऊ? माझ्या जागी तुझी आई असती तर हे सांगितलं असतंस तू तिला?